मला जे मंत्री म्हणून काम करायचे ते सांगण्यासाठी मी इथं आलो नाही. इथं मी केंद्रीय मंत्री म्हणून आलो नसून मी बाबांचा भक्त म्हणून इथं आलेलो आहे. आणि तुम्ही भक्त आहेत, त्यामुळं आपण भक्त बाबांचे सगळे शिष्य असल्यामुळं आपण सगळे गुरुबंधू आहोत. आणि यावर्षी 6 जानेवारीला सुवर्ण महोत्सव सप्ताह, पुण्यतिथी महोत्सव सप्ताह होणार आहे. हा सप्ताह आपल्याला न भूतो न भविष्यती याचा करायचा आहे. या घरावर यापूर्वी आपण सप्ताह केला होता आणि त्या सप्ताहातच महाराजांची माझी ओळख झाली. गडाचं महात्मा महाराष्ट्राला कळलंय. आता मी केंद्रात मंत्री असल्यामुळे केंद्राला सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही. इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं. राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. की आज महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर कोण कोणाचं मित्र, कोण विरोधी पक्षामध्ये वाटाघाटी चालू ठेवतच विरोधी पक्ष. अध्यक्ष महोदय, आज राज्यामधली परिस्थिती अशी आहे की सगळी वर्तमानपत्र आणि टीव्ही बघितल्यानंतर राजकीय विश्लेषकांना सुद्धा वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवावं लागेल, त्यांना सुद्धा वेड लागेल. अशा परिस्थितीमध्ये आपली बिनविरोध निवड होते, याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. साधारणतः सत्तारूढ पार्टीचा अध्यक्ष नेहमीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिलेला आहे आणि 18वे अध्यक्ष म्हणून लातूर सारख्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. हे काँग्रेसमुळं हे केवळ शक्य झालेलं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अशी कार्यकर्त्यांची एक जबरदस्त फळी या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे. वैजनाथराव शिंदे यांच्यासारखा एक सामान्य लोक म्हणतात की जरा बोलायला जरा त्याला काय माहिती होतं उद्या आपल्याला आमदाराची तिकीट मिळणार आहे. ते जर माहिती असतं तर कदाचित त्यांनी भाषा बदलली असती. आणि म्हणून आता प्रत्येक सभेमध्ये ते सुरुवात करतात की चुकून जर माझ्यात कोणून काही वेडवाकडे गेला असेल तर मला माफ करा, असं प्रत्येक सभेमधलं पहिलं वाक्य आणि मग भाषण सुरू, अशी त्यांनी पद्धत सुरू केलेली आहे. खरं म्हणजे मला वाटतं की मनाचा निर्मळ माणूस जो असतो तोच काहीतरी स्पष्टपणे बोलतो.